नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो म्हणजेच एनसीआरबीच्या ताज्या अहवालानुसार महिलांवरील अत्याचाराच्या एकूण प्रकरणांमध्ये महाराष्ट्र राज्य देशभरात दुसऱ्या क्रमांकावर आलंय। या धक्कादायक आणि अत्यंत गंभीर आकडेवारीची अधिकृत माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः राज्य विधानसभेत एका चर्चेदरम्यान दिली आहे। विरोधी पक्षांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सरकारला गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात या आकडेवारीचं सविस्तर विश्लेषण मांडलंय आणि या परिस्थितीमागील सामाजिक तसेच प्रशासकीय कारण स्पष्ट केली आहेत। सरकारच्या या स्पष्टीकरणामुळे राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत ऐरणीवर आला असून संपूर्ण राजकीय आणि सामाजिक वर्तुळात यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे। इतर कशात असो किंवा नसो, पण महिला अत्याचारांचं का होईना नवं लाजिरवाणं रेकॉर्ड महाराष्ट्रानं सेट केलंय। त्यावरून आता सरकारवर कशा तोफा डागल्या जात आहेत पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या वार्षिक अहवालातील आकडेवारीनुसार देशपातळीवर महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं दिसून येत आहे। या संपूर्ण यादीमध्ये उत्तर प्रदेश हे राज्य 66,398 नोंदणीकृत गुन्ह्यांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे। उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्र राज्यात तब्बल 47,954 गुन्ह्यांची नोंद झाली असून यामुळे राज्य दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलंय। राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात 6,358 गुन्हे नोंदवले गेले असून प्रमुख महानगरांमध्ये दिल्लीनंतर मुंबईचा दुसरा क्रमांक लागतो। याशिवाय राज्यातील इतर मोठ्या शहरांचा विचार केला तर पुणे शहरात 2,631 आणि नागपूर शहरात 1,513 महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे। ही आकडेवारी समोर आल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आणि गृह मंत्रालयाच्या कारभारावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केले। अध्यक्ष महोदय, सन्मान्य जयंतरावांनी जे सांगितलं, निश्चितपणे आपण ही पॉलिसी अशीच ठेवलेली आहे आणि जेवढे पोलीस हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष या गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत आढळले त्या सगळ्यांना बडतर्फच केलाय। आपण त्यांना कोणालाही सस्पेंड केलं नाही, त्याला बडतर्फच केलाय। आपण जे सुचवलं त्याप्रमाणे आता आपण आपल्याकडे आधी जे नार्कोटिक्सच्या संदर्भात जे काही व्यवस्था होती ती छोटी होती। आपल्याला कल्पना आहे मागच्याच वर्षी आपण आपला ANTF जो आहे, अँटी नार्कोटिक्स जो फोर्स आहे, हा फोर्स विस्तारित केलेला आहे। आता प्रत्येक पोलीस स्टेशन, आधी प्रत्येक पोलीस स्टेशनला आपल्याकडे ANTF नव्हता, आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ANTF आपण उभा करतो आहोत। त्यासोबत आमच्या डोक्यात असं देखील आहे की जसं आपण आपला जो काही अँटी करप्शन ब्युरो आहे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम आहे, या दोन ठिकाणी आपण इन्सेंटिव्ह दिला आहे। लोक गडचिरोलीला का जातात, तिथे स्पेशल पे आपण देतो, त्यावेळेस सगळे चांगले पोलीस तिथे जायला तयार असतात। किंवा अँटी करप्शनमध्ये 1 स्टेप अहेड त्यांना ठेवतो, म्हणजे जो ॲडिशनल SP असेल तो तिथे SP म्हणून त्या पोस्टवर जातो। तर तशा पद्धतीनं आम्ही आता निर्णय करतो, चांगले अधिकारी हे ANTF मध्ये गेले पाहिजेत, याकरता त्यांना स्पेशल पे किंवा 1 स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेझिग्नेशन देणार आहोत। आणि त्यासोबत इथे जो 3 वर्ष काम करेल त्याला चॉईस पोस्टिंग अशा पद्धतीचीही आम्ही योजना तयार करतो आहोत, जेणेकरून चांगले अधिकारी, म्हणजे काय झालंय की आपल्याकडे आतापर्यंत ANTF किंवा जो काही नार्कोटिक्स ब्युरो होता, दुर्दैवाने त्याची अवस्था अशी होती की कोणाला डंप करायचं असेल तर त्याला तिथे आपण टाकून द्यायचो। आता ही लढाई ही बिनीच्या शिलेदारांनी लढावी लागेल। बेस्ट ऑफिसर्स आपल्याला त्यात उतरवावे लागतील आणि बेस्ट ऑफिसरला इन्सेंटिव्ह देण्याकरता आपण त्याही संदर्भातली जी काही व्यवस्था ती करतोय। आपण जे सांगितलं त्याची मी नोंद नक्की घेतो, मी रोज ब्रीफिंग घेतोच, पण 20 मिनिटं स्पेशली मी नार्कोटिक्सच्या संदर्भातलं ब्रीफिंग रोज घेईन। मुख्यमंत्री विधानसभेत विरोधकांच्या आरोपांना आणि प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आकड्यांमागील मूळ चित्र सभागृहासमोर ठेवले। या संपूर्ण आकडेवारीमध्ये सर्वात धक्कादायक आणि विचार करायला लावणारी बाब म्हणजे महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमधील गुन्हेगारांचं वर्गीकरण। मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार राज्यातील बलात्काराच्या एकूण घटनांपैकी तब्बल 99.58% प्रकरणांमध्ये गुन्हेगार हे पीडित महिला किंवा मुलीच्या ओळखीचेच आहेत। यामध्ये नातेवाईक, कौटुंबिक मित्र, शेजारी, मित्र किंवा लग्न करण्याचा आमिष दाखवणारे लोक समाविष्ट आहेत। केवळ 0.42% घटना अशा आहेत जिथं गुन्हा अनोळखी व्यक्तीकडून करण्यात आलाय। गेल्या काही वर्षातील आकडेवारीची तुलना करता ओळखीच्या व्यक्तींकडून होणाऱ्या अत्याचारांचे हे प्रमाण 2021 मध्ये 98.77% होतं, जे 2023 मध्ये 99.40% झालं आणि आता 99.58%वर पोहोचलंय।
हा आकडा स्पष्ट करतो की महिलांना बाहेरच्या जगापेक्षा त्यांच्या स्वतःच्या परिचयातील लोकांकडून सर्वाधिक धोका निर्माण होतोय. ही एक गंभीर सामाजिक समस्या आहे. पूर्वीच्या काळात सामाजिक दडपण, बदनामीची भीती आणि कौटुंबिक दबावामुळे महिला आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध तक्रार करण्यासाठी पुढे येत नव्हत्या. समाज काय म्हणेल किंवा लग्न होणार नाही या भीतीने अनेक गुन्हे दाबले जात होते. परंतु आता परिस्थिती बदलली असून महिला अन्यायाविरुद्ध आवाज उठवत आहेत आणि थेट पोलीस ठाण्यात जात आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये 60 दिवसांच्या या आत न्यायालयात आरोपपत्र दाखल करणं कायद्यानुसार बंधनकारक आहे. मात्र अनेक केसेसमध्ये ते होताना दिसत नाहीये. त्यात फास्ट ट्रॅक खटले अत्यंत स्लो स्पीडनं सुरू असल्यानं न्याय मिळवण्यासाठी लागणारा विलंब हाही चिंतेचा विषय. दुसरीकडे राज्यातील महिला आणि अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय. 2 वर्षांच्या कालावधीत हजारो महिला आणि मुली बेपत्ता झाल्याची आकडेवारी विरोधकांनी सभागृहात मांडली आहे आणि पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर आक्षेप घेतलाय. एनसीआरबीच्या या अहवालानं महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्यासमोर एक मोठं आव्हान उभं केलंय. एव्हाना सरकारचा बुरखाच फाडलाय, त्यामुळं पोलिसांवर अनेक सवाल उपस्थित होत आहेत. अनेक शहरही बिहार सारखी बनू लागली आहेत. फक्त महिला अत्याचारच नाही तर इतर गुन्हेही वेगानं वाढत आहेत. त्यात बीड, पुणे असे जिल्हे तर पोलिसांच्या हाताबाहेर गेलेत की काय? राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली आहे की नाही असे गंभीर सवाल आता उपस्थित करतायत.